भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्याबरोबर आहेत. पंकजाताई, आज अमित शहांचा दौरा आहे. विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, तुमच्यासारख्या नेत्यांना विश्वासात घेऊन आजचा हा दौरा, ह्या पुढचं नियोजन काही सकारात्मक दिसते आता बऱ्यापैकी? नाही, हा दौरा हा भारतीय जनता पार्टीचा दौरा आहे. भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून तो प्रत्येक मंत्र्यांना एक एक क्लस्टर दिलेला आहे देशामध्ये, आणि त्या क्लस्टरच्या अनुषंगाने अमितभाई शाह इथे आलेले आहेत. तर हा टोटली भारतीय जनता पार्टीच्या सेंटर पॉईंट ठेवून केलेला दौरा आहे. तर अमित शहांचं येणं हे सकारात्मकच असणार. हे जे क्लस्टर आहे आपलं, नगर असेल किंवा जालना असेल किंवा औरंगाबाद असेल, तुमचा पूर्वानुभव, ह्या सगळी परिस्थिती, ह्याचा काही आढावा तुम्ही घेतला की अमित शहांशी काही तुमचं बोलणं झालं आहे तुमच्या आपल्या लोकसभा किमान मराठवाड्याच्या पार्श्वभूमीवर? माझा रोल तिथे आढावा घेण्याचा नसून आढावा घेण्याचा प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख राज्याचे नेते हे लोक त्यांचं जे रिपोर्टिंग आहे ते अमितभाईंना देतील. आणि अमितभाईंवर मी गेले 15 वर्ष झाले काम करते, खास करून 2014 काम करते. त्यांना आपण काही ब्रीफ करावं आणि ते त्यांना माहीत नाही असं होऊच शकत नाही. तर त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीचं रिपोर्टिंग असतं आणि ते देशाचे गृहमंत्री देखील आहेत, तर त्यांच्याकडे सगळं रिपोर्टिंग असतंच. तर नक्कीच ते पक्षाच्या जास्तीत जास्त ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा आहे. आम्हाला जे अपेक्षित आहे की समजा मराठवाड्यापुरतं आपण जो विचार करतोय की पंकजाताईंना नेमकं लोकसभेत जायला आवडेल की विधानसभेत जायला आवडेल, हा गेल्या काळातला काही दिवसातला प्रश्न आहे फार मोठा. नाही, आता ह्याच्यावर आत्ता मी प्रकाश टाकू शकणार नाही. ह्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये ठरेल, काय पक्ष भूमिका घेईल त्याच्यानंतरच ह्याच्यावर भूमिका माझी व्यक्त मी करेन. आपल्या परळीच्या मतदारसंघावरती सुद्धा तुम्ही एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, ज्याप्रमाणे आता राष्ट्रवादीची युती झालेली आहे. काय वाटतं, आता पंकजा मुंडे स्वतः अनुकूल आहेत का लोकसभेसाठी म्हणा, किंवा? प्रश्नचिन्ह मी उपस्थित नाही केलं. या घटनांनंतर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं, पुढे काय त्याचं सोल्युशनही निघेल. प्रश्न निर्माण झाल्याशिवाय उत्तर कशी सापडतील? मला हे म्हणायचं की तुमचे काही सहकारी नेते असतील, त्यांनाही केंद्रात जास्त तुम्हाला चांगला आनंद होईल किंवा तिथली जास्त तुम्हाला जागा आवडेल, अशा प्रकारची काही वक्तव्य मधल्या काळात? काही चर्चा माझ्याशी झाली नाही कोणाची. मी कुठे असावं हे कोणाला आवडण्यापेक्षा मी कुठे असण्याने पक्षाला फायदा होईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा फायदा कसा होऊ शकतो याबाबत तुम्ही काही वरिष्ठांशी त्या संदर्भामध्ये? नाही. अमित शहांशी काही तुमचा आज काही संवाद झाला का, तुमचा औपचारिक चर्चा वगैरे काही त्या संदर्भात? संवादाचं औचित्यच नाही. आज औचित्य आहे पक्षाच्या संघटनेला ताकदवर बनवण्याचं. बरं, पंकजा मुंडेंनी काही व्यक्तिगत असं निर्णय ठरवलाय मनाशी काही की आपण ह्या भूमिकेत जास्त शोभून दिसू किंवा अधिक चांगलं काम पक्षासाठी करू शकू? व्यक्तिगत निर्णय हे सांगण्यासाठी नसतातच, पण त्याची योग्य वेळ आल्यावर सांगेन. प्रीतमताईच्या उमेदवारीबद्दलचं एक चर्चा आहे, त्याच्याबद्दल काही? आता ह्याच्यावर पक्षाच्या अध्यक्षांच्या सहीने जी यादी जाहीर होईल त्याच्यानंतरच प्रकाश पडेल. खास करून मराठवाड्यामध्ये जेव्हा आपण बघितलं की जसं शिंदे गटाशी म्हणा किंवा शिवसेनेची जी युती झाली आहे त्यानंतरचं वातावरण, कारण हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता, तिथे आता भाजप सुद्धा आग्रही आहे छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी म्हणा. तिकडे जालन्याची लोकसभासुद्धा आहे भाजपच्या ताब्यामध्ये, बीडची सुद्धा असेल. या दृष्टिकोनातून तुमचा काही विचार? त्याच्यात रोल काही असण्याचं कारण नाही. त्या निर्णयांमध्ये मी भाग घेत नाही. पक्षाने भाग घ्यायला सांगितल्यावर योग्य वेळी पक्षाला काय सांगायचं तर मी नक्की सांगेन. मला तरी वाटतं की मी जर तर विचारतोय आणि कदाचित ते प्रश्न होत आहेत माझ्यामध्ये, पण मला आम्हाला हेच विचारायचं की पंकजा मुंडेंचं मन किंवा आत्मा काय म्हणते कशाबद्दल? येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला केंद्रात जायला जास्त आवडेल की राज्यामध्ये जायला आवडेल? नाही, आत्मा मन असं काही वेगळं नसतं राजकारणामध्ये. जे लोकहिताचं आहे, जे लोकांना जास्त आवश्यक आहे ते करण्यातून जास्तीत जास्त योग्य निर्णय घेण्याकडे माझा कल राहिलेला आहे. आणि मी परत एकदा आपल्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराप्रमाणे ह्याच्यावर प्रकाश तेव्हाच पडेल जेव्हा हा निर्णय जाहीर होईल, तेव्हाच ठरेल काय होईल ते. हा निर्णय कसाही असला तरी आपण ऑब्व्हियसली ते पक्ष निर्णय म्हणूनच मान्य करणार. आता हे मी म्हटलं ना, जेव्हा ती लिस्ट येईल तेव्हाच याच्यावर प्रकाश पडेल. त्यामुळे जरनंतरची उत्तरं देण्यात काही पॉईंट नाही. आणि मी काय करणार हे गौण आहे. आता देश इलेक्शनमध्ये चाललेला आहे. देशाच्या जागतिक शक्ती देशाला बनवण्यासाठी पावलं उचलली जाणं महत्त्वाची आहेत. पंकजा मुंडे काय करणार ह्याच्याकडे कुणाचं लक्ष आहे? एबीपी माझाचं सोडून. नक्कीच ह्या शेवटच्या देखील उत्तरामध्ये त्यांचं बरेच काही रहस्य दडलेले असावीत राजकीय. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह रवी मुंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.